नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, पोषण ट्रॅकर 23.7 मध्ये नवीन अपडेट आलेला आहे आणि आपल्या अंगणवाड्या आपल्या सर्वांना माहिती आहे, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 आहे, त्यानुसार आपल्या अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भातच पोषण ट्रॅकरमध्ये ही एक नवीन अपडेट आलेली आहे. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांना पोषण ट्रॅकरमध्ये ह्या अपडेट प्रमाणे काम करावेच लागणार आहे. पोषण ट्रॅकरमध्ये अपार आयडी अपार आयडी म्हणून एक ऑप्शन आलेला आहे. तो अपार आयडी आपण 3 ते 6 वर्षाच्या मुलांचा तसेच लहान मुलांचा काढायचा की नाही, की फक्त 3 ते 6 वर्षाच्याच मुलांचा काढायचा आणि अपार आयडी का काढायचा, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात, पोषण ट्रॅकर संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील. तर बघा, सर्वात प्रथम पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचंय. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्या समोर येते. तर आपण बेनिफिशरीज या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले जे काही लाभार्थी आहेत ते लाभार्थी सर्व दिसत आहे. तर आपल्याला 6 महिने ते 3 वर्षाच्या क्लिक करून मी तुम्हाला दाखवते की यांची आयडी म्हणजे यांची अपार आयडी बनते की नाही. तर बघा, 6 महिने ते 3 वर्षांची जी मुलं आहेत यांची अपार आयडी बनत नाही. अपार आयडी फक्त पूर्वशालेय शिक्षण जी मुले घेतात त्याच मुलांची बनते. त्यामुळे आपल्याला 3 ते 6 वर्षाच्या मुलांचीच अपार आयडी बनवायची आहे आणि पोषण ट्रॅकरचं जे 23.7 नवीन अपडेट आलेलं आहे, त्या अपडेटमध्ये अपार आयडी हा असा नवीन ऑप्शन आलेला आहे. त्याच्यामुळे सर्व सेविकांनी आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये 23.7चं हे नवीन व्हर्जन अपडेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट केल्यानंतर आपल्याला बघा, मी एका लाभार्थ्याच्या याच्यावरती क्लिक करते. यासाठी फक्त आपल्याला एक काम करायचं आहे. इथे 3 डॉट दिसत आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होते. तुम्ही पाहू शकता लाभार्थ्याचं नाव वरती येते. त्याच्यानंतर त्याच्या वडिलांचं नाव येते. बघा इथे अपडेट प्रोफाईल, ॲड ग्रोथ अँड न्यूट्रिशन डिटेल्स, ग्रोथ मॉनिटरिंग, ॲड व्हॅक्सिनेशन आणि क्रिएट आबा आणि खाली क्रिएट किंवा रिट्राईव्ह अपार आयडी असा ऑप्शन आलेला बघा. वरून 6 नंबरचा ऑप्शन बघायचा आहे आणि आपल्याला याच मुलांचा 6 महिने ते 3 वर्षांच्या मुलांचा अपार आयडी बनत नाहीये. त्यांना अपार आयडीची गरज नसते. त्यांना फक्त आबा आयडीची गरज असते. परंतु 3 ते 6 वर्षाची जी मुलं आहेत त्याच मुलांना आपण पूर्वशालेय शिक्षण देतो आणि त्याच मुलांना आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे NEP धोरण लागू झालेलं आहे 2020 नुसार. त्यामुळेच पोषण ट्रॅकरमध्ये हे नवीन बदल करण्यात आलेला आहे. आणि सर्व सेविकाताईंना एकच विनंती आहे, की सर्व सेविकाताईंनी आपल्या प्रत्येक लाभार्थ्यांचं 3 ते 6 वर्षामध्ये जे काही आपली मुलं आहेत त्या लाभार्थ्यांचं अपार आयडी क्रिएट करायचं. यासाठी बघा फक्त आपल्याला आई, वडील किंवा संबंधित पालकांचे आधार कार्ड लागणार आहे. ते आधार कार्ड आपल्या जवळ ठेवायचं आहे. नंतरच हे करायचं आहे. त्यासाठी बघा, क्रिएट रिट्राय अपार आयडी या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला संबंधित बालकाचे नाव, त्याच्यानंतर त्याचा आधार नंबर, त्याची डेट ऑफ बर्थ, त्याचं जेंडर आणि त्यांचा मोबाईल नंबर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे. त्याच्यानंतर बघा, इथे एक चौकोनी बॉक्स दिसत आहे. याच्यामध्ये सुद्धा तिथं आपल्याला परमिशन द्यायची आहे आणि परमिशन दिल्यानंतरच आपल्याला ती पुढची प्रोसिजर करता येणार आहे. बघा, त्यासाठी वरची सर्व माहिती आपण व्यवस्थित बघून घ्यायची. ज्या मुलांचं इथे नाव आहे त्याच मुलाच्या आई किंवा वडिलांचं आधार कार्ड आपण इथं भरायचं आहे. त्यासाठी बघा, इथं जे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे, आय, फादर, मदर, लीगल गार्डियन ऑफ द चाइल्ड, हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे याच्यावरती चौकोनी बॉक्स आहे. तो चौकोनी बॉक्सवर क्लिक करायचा. या चौकोनी बॉक्सवर काय म्हटलेलं आहे बघा, ते नीट महत्वपूर्ण ऐकून घ्या. त्या चौकोनी बॉक्समध्ये अशी माहिती म्हटलेली आहे, की मी संबंधित मुलांची आई, वडील किंवा पालक आहे आणि मी या मुलासाठी माझा आधार नंबर जो आहे तो माझा डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन जो UIDAI ला आपल्या एज्युकेशन म्हणजे शिक्षणासाठी जो आपल्याला डिजिटल लॉकर या मुलांचं बनणार आहे. अपार आयडी म्हणजे मुलांचं एक प्रकारे शैक्षणिक डिजिटल लॉकर त्यांचं बनणार आहे, जे त्यांना भविष्यात आणि पहिलीमध्ये गेल्यानंतर सुद्धा लागणार आहे. त्यामुळे सर्व मुलांचं आताच सर्व सेविकांनी डिजिटल लॉकर अकाउंट म्हणजेच की अपार आयडी हे बनवायचं आहे आणि या चौकोनी बॉक्समध्ये जर आपण क्लिक केलं तर त्यासाठी परवानगी दिली आपण अशी संबंधित माहिती होते. त्याच्यानंतर बघा,
आपण ज्यांचं आधार कार्ड टाकणार आहे त्यांचं रिलेशनशिप विथ चाइल्ड, जर आपण आईचं आधार कार्ड टाकणार असेल तर आईला क्लिक करायचं, फादरचं टाकणार असेल तर फादरला क्लिक करायचं. आणि जर आपण इतर पालकांचं जर आधार कार्ड टाकणं, जसं की गार्डियन असतात, आजी आजोबा असतात किंवा एखाद्या मुलाला आई वडील नसते तर त्यांचं आपण संबंधित पालकांचं टाकू शकतो. तर बघा अशा पद्धतीने मी इथं आईचं टाकणार आहे म्हणून मी इथं मदर सिलेक्ट केलेलं आहे. मदर सिलेक्ट केल्या लगेच बघा त्या पालकाच्या आईचं नाव इथं तुम्हाला आलेलं दिसत आहे. फक्त मी मदर सिलेक्ट केलं तर मदरचं नाव लगेच आले. जर मी इथं फादर सिलेक्ट केलं तर बघा फादरचं नाव लगेच येत आहे, परंतु मी इथं आईच्याच माहितीवर करणार आहे त्यामुळे मी इथं मदर सिलेक्ट केलेलं आहे. मदर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला UID नंबर म्हणजेच की इथं आपल्याला पालकांचा इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. इथं सर्वात लास्ट जो ऑप्शन दिसत आहे ऑथेंटिकेशन ID नंबर, म्हणजेच की इथं आपण ज्यांचं वर नाव टाकलेलं आहे जसं मदर फादर गार्डियन या तिन्हीपैकी जो आपण सिलेक्ट करल त्यांचंच इथं आपल्याला नाव त्यांचंच इथे येणार आहे. त्याच्यानंतर त्यांचाच इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. संबंधित पालकांचा इथं आपण आधार नंबर टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीने पेज होत आहे. सबमिट या बटनावरती फक्त क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज येत आहे जसं की अपार ID इज सक्सेसफुली क्रिएटेड अँड लिंक्ड, म्हणजेच की या मुलाचं डिजिटल लॉकर आता बनलेलं आहे आणि अपार ID नंबर सुद्धा इथं दिलेला आहे जो त्याच्या भविष्यासाठी पुढे हा अपार ID नंबर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि या अपार ID वरच त्या मुलाचं एज्युकेशन त्याचं शिक्षण हे राहणार आहे. माझ्या सर्व भगिनींना याच पद्धतीने आपल्याला अपार ID क्रिएट करायचा आहे. आता माझ्या सर्व ताईंना एक प्रश्न पडला असेल की अपार ID म्हणजे काय आणि अपार ID बनवावेच लागणार का? तर हो, अपार ID सर्व सेविकांना प्रत्येक बालकांचे हे बनवावे लागणार आहे, कारण की आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP अंतर्गत 2020 नुसार आपल्याला हे लागू झालेलं आहे. आपल्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला आता त्या लहान मुलांचं सुद्धा अपार ID क्रिएट करणे खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या पुढील शिक्षणासाठी हे अपार ID खूप महत्त्वाचं आहे आणि या वर्षीपासूनच आणि याच महिन्यामध्ये बघा आपलं 23.7 नवीन जे व्हर्जन आले याच्यामध्येच अपार ID हा ऑप्शन आलेला आहे. तर बघा सर्व भगिनींना माझा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे अपार ID म्हणजे काय? तर बघा अपार ID हे एक राष्ट्रीय शैक्षणिक ओळखपत्र आहे ज्यामुळे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी या एकसंधपणे म्हणजे एकसारखी व्यवस्थापित केल्या जात आहेत. आणि अपार ID हे आधार कार्ड सारखेच असले तरी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हे अपार ID बनवलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारचं हे डिजिटल लॉकर असणारे जे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स म्हणजे ABC प्रणालीसाठी जोडले जाणार आहेत आणि या प्रणालीद्वारे त्या लहान बालकांचे ते त्यांच्या फ्युचर मधील जे काही ते शिक्षण घेणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड ऑनलाईन आपण पाहू शकणार आहोत या अपार IDच्या द्वारे. त्यामुळे सर्व सेविकांनी आपल्या लहान बालकांचे अपार ID काढण्यास सुरुवात करायची आहे. आणि अपार ID ही एक सुरक्षितपणे डिजिटल पद्धत आहे. त्यामुळे पोषण ट्रॅकर मध्ये हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आणि सर्व सेविकाताईंनी लवकरात लवकर आपली जी 3 ते 6 वर्ष मुले आहेत त्या सर्व मुलांचा अपार ID क्रिएट करायचा आहे आणि संबंधित पालकांना सुद्धा तो आपण अपार ID क्रिएट करून देऊ शकताय. कारण की प्रत्येक बालकांचा तरी अपार ID आपण ठेवू शकत नाही ना, प्रत्येक बालकांचा फोटो काढून आपण घेऊ शकत नाही. आपण एकच काम करू शकतो, एक तर प्रत्येकाच्या नावापुढे त्यांचा अपार ID लिहू शकतो, परंतु ही बातमी लीक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो अपार ID काढल्यानंतर एका कागदावर किंवा एका पानावर लिहून घ्या. त्या संबंधित पालकांना तो त्यांच्या मुलांचा अपार ID आहे जो त्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असे सांगून त्यांना दिले तरी चालणार आहे. अशाच पद्धतीने सर्व बालकांचा अपार ID हे क्रिएट करायचा आहे. व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की बघा 23.7 मध्ये नवीन हे अपडेट आलेले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात पोषण ट्रॅकर संबंधित नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की